पहिली म्हण आहे यातली, ऐकावं जनाचं करावं मनाचं. ही कुठल्या कलाकाराला जाते? जनाचं आणि करावं म्हणायचं. हे माझ्या बाबतीत घडतं. हे मला दोघं खूप सांगतात. नंतर मी फसतो. मला इनोसंटपणा हे माझ्या स्किटमध्ये घालवतात. तेव्हा ऐकावं जनाचं आणि करावं म्हणायचं. आता मी ह्या दोघांकडून शिकलोय. तुम्ही सहमत आहात याची? मी तर नाही ऐकावं जनाचं करावं मनाचं याबद्दल मला वाटतं आपला हेम्या असेल. हेम्या सर बरेच किंवा आपण बरेच नाही आणि कसं हेम्या होतं आम्ही तिघजण ज्या स्किटमध्ये असतो ना, तर आमचा डायरेक्टर अरुण असतो. तर तो आमचं स्किट असतं मराठी, पण तो ना आम्हाला हिंदीत सांगतो. त्याच्यामुळे ही म्हण तिथे योग्य आहे. ऐकावं जनाचं नाही का? तर काय होतं अख्खं आम्ही 1-1.5 दिवस जी तालीम करतो हिंदीत करतो आणि आम्हाला स्किट असं मराठी आणि म्हणून मध्येच मला डायलॉग ऐकू येतं अरुण सरांचा, श्याम ये ऐसा नहीं, ये ऐसा लेगा तो उसमें वो मजा है. आणि डायलॉग मराठीमध्ये असतात. पण अरुण सर हिंदी डिरेक्टर, हिंदी director. हिंदी सिनेमा डिरेक्ट करायचा आहे त्यांना. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. बरं आमची काही प्रमाण भाषा नाही ना. मी वानकोडी बोलतो, हा खानदेशी बोलतो. त्याच्यात हा हिंदी डायरेक्शन काय करणार आम्ही? म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.